नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कुरकुरीत अशी आलूवडी तयार करणार आहोत. 3 चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहेत. हळद, मीठ, लाल तिखट 1 चमचा, भरपूर पांढरे तीळ, चिंच, गूळ, पाण्यात भिजून कोळ तयार करून घेतलेला आहे. गाळून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचे. पान धुवून घेतलेली आहेत. एक एक पान लाटण्याने असं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे त्याचा शिरा सरळ होतात व पीठ छान लागलं जातं. सर्व पानांना पीठ लावून घ्यायचे. मोठी पान अगोदर घ्यायचे. असे आपण कितीही 5-6 पानं घेऊ शकतो. पुन्हा प्रेस करून घ्यायचे आहेत. पुन्हा पीठ लावून घ्यायचं आहे. सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे. रोल करायचा आहे. जास्त घट्ट करायचा नाही. अशा प्रकारे म्हणजे वड्या कुरकुरीत होतात. चिंच गूळ घातल्याने आळू घशाला खवखवत नाही, त्यामुळे चिंच गूळ घालायचाच आहे. अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा आहे पीठ लावून. 5 ते 6 पानांचा हा रोल तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय आणि पीठ लावून झालेला आहे. लेयर पण छान पडतात. सगळीकडे पीठ लावून घेतलेलं आहे. दुसरा पण असाच तयार करून घेतलेला आहे. जाळीला तेल लावून घेतलंय. त्यानंतर रोल जाळीवर ठेवले. दुसरीही पानं अशीच मी पीठ लावून प्रेस करून घेतलेली आहे. पाणी उकळत ठेवलं आहे कढईत. सर्व पाने मी असेच पीठ लावून घेणार आहे व लाटण्याने प्रेस करून घेणार आहे. पाणी उकळलेलं आहे. त्यावर रोल ठेवलेली जाळी ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचे. 15 ते 20 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही वाफ तयार झालेली आहे. चेक करून घ्यायचंय वड्या शिजल्यात की नाही. आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. वडी तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. सुरीने पातळ पातळ वड्या पाडायच्या आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात. बघू शकता किती छान लेयर आलेले आहेत. चव पण छानच लागते. सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. अशाच उकडलेल्याही तुम्ही खाऊ शकता. बघू शकता किती छान लेयर दिसत आहेत. अशाच तुम्ही खाऊ शकता किंवा मग तळून पण घेऊ शकता. तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तळून घ्यायचे आहेत. चांगल्या मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत. अगदी बाकरवडी सारख्या लागतात. बघू शकता किती छान अशा तळून झालेल्या आहेत. वडी तयार. एन्जॉय. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.